नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 8 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा जर विचार केला तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण 25 मूळ संख्या आहे, ज्यामध्ये 24 मूळ संख्या विषम आहेत आणि एक मूळ संख्या सम आहे. एकूण 25 मूळ संख्या आहे, ज्यामध्ये 24 मूळ संख्या विषम आहेत आणि एक मूळ संख्या सम आहे. मित्रांनो, कोणती? तर 2 ही एकमेव मूळ संख्या सम आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न नंबर 2. 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती आहे? मित्रांनो, 1 ते 50 मधील विषम मूळ संख्यांची बेरीज. आता विषम मूळ संख्यांची सुरुवात होते मित्रांनो 3, 5, 7. मित्रांनो, हे थोडं टप्प्याटप्प्यामध्ये आपण बेरीज करूयात, कारण की 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या आहे. त्या 15 मध्ये 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. मग 14 संख्यांची बेरीज आपल्याला थोडी थोडी टप्प्यामध्ये करायची आहे. बघा, 2 सोडून दिली, 3, 5, 7. त्यानंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37. त्यानंतर 41, 43 आणि 47. मित्रांनो, या आहेत 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्या. यांची आपल्याला करायची बेरीज. बघा, 7 आणि 5 12, 13, 14, 15, 9 आणि 1 10, 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, म्हणजे हातचे आले 2, 4 आणि 2 6. बघा, 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, म्हणजे हातचे आले 2, 3 2 6, 6 आणि 4 10 आणि 2 12, 7 आणि 3 10 आणि 1 11, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. मित्रांनो, बघा, 131, 120, 60 आणि त्यानंतर अधिक 15. बघा, 5 आणि 1 6, त्यानंतर 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, हातचा आला 1, 1 2 3. उत्तर आलं 326. 1 पासून 50 पर्यंतच्या विषममूळ संख्यांची बेरीज आहे 326. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 326. प्रश्न नंबर 3. 1 ते 100 मधील सर्वात लहान विषममूळ संख्या व सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार किती आहे? विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 मधील सर्वात मोठी विषम संख्या. आता सर्वात मोठी विषम संख्या आहे 99. 1 ते 100 मधील सर्वात मोठी विषम संख्या 99 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या. आता सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे मित्रांनो 3. यांचा करायचा आपल्याला गुणाकार. 3 9 27, हातचे आले 2, 3 9 27 आणि 2 29. उत्तर आलं 297. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 297. प्रश्न नंबर 4. पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे? आता मित्रांनो, संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो, त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. आता मित्रांनो, 4 पर्यायांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 ही आहे मूळ संख्या 79. 89 सुद्धा मूळ संख्या आहे. 31 सुद्धा मूळ संख्या आहे. म्हणजे मित्रांनो, 79, 89 आणि 31 या 3 संख्यांना फक्त 1 आणि 30 संख्या अशा 2च संख्यांनी पूर्ण भाग जातो. मग 91 ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी पूर्ण भाग जातो. म्हणजे 91 चे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत. म्हणजे 91 ला मित्रांनो 1 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर 13च्या पाढ्यामध्ये सुद्धा 91 आहे आणि 91 ने सुद्धा भाग जातो. म्हणजे मित्रांनो 91 आहे संयुक्त संख्या. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 91. प्रश्न नंबर 5. पुढील संख्यांपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे? मित्रांनो, चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. एखादी संख्या आपल्याला दिली, त्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग संख्या. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 1 बघा, 144. तर मित्रांनो, 144 हा कशाचा वर्ग आहे?
तर तो आहे 12चा. म्हणजे 12 गुणिले 12 जर केलं तर मित्रांनो उत्तर येतं 144. म्हणजे 144 ही आहे चौरस संख्या किंवा याला आपण वर्ग संख्या असं सुद्धा म्हणतो. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 144. प्रश्न नंबर 6. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या आहे 25 आणि संयुक्त संख्या आहे 74. एक ही मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. आपला प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये मूळ संख्या किती आहे? तर मित्रांनो मूळ संख्या आहे 25. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 25. प्रश्न नंबर 7. पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 4 आहे 1. मित्रांनो 1 ही मूळ संख्या ही नाही व संयुक्त संख्या ही नाही. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही? मित्रांनो जोडमूळ संख्या, आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर मित्रांनो 2 संख्या असायला पाहिजे, त्या दोनही संख्या मूळ संख्या असायला पाहिजे आणि त्या दोनही मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असायला पाहिजे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 2 3 आणि 4 मध्ये जर आपण बघितलं, पर्याय क्रमांक 1 या दोनही 11 आणि 13 दोन्ही मूळ संख्या आहे, दोघांमध्ये 2चा फरक आहे, म्हणजे ही आहे जोडमूळ संख्यांची जोडी. पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर मित्रांनो 13 ही मूळ संख्या आहे पण 15 ही मूळ संख्या नाही. 15 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून मित्रांनो 13 आणि 15 ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बघा 17 19 दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहे, दोघांमध्ये 2चा फरक आहे, ही आहे जोडमूळ संख्यांची जोडी. पर्याय क्रमांक 4 29 31 दोन्ही मूळ संख्या आहे, दोघांमध्ये सुद्धा 2चा फरक आहे, ही सुद्धा आहे मित्रांनो जोडमूळ संख्यांची जोडी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही? तर मित्रांनो चौरस संख्या ज्याला आपण वर्ग संख्या असं म्हणतो. मग आता आपण 1 ते 10 पर्यंतचे सुरुवातीला वर्ग लिहूया. बघा मित्रांनो 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. मित्रांनो बघा चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही? आता पर्याय क्रमांक आहे 1. मित्रांनो 1 हा अंक चौरस संख्येच्या एकक स्थानी आहे का? आहे. बघा पहिलाच 1 हा अंक, 1चा वर्ग 1, त्यानंतर 9चा वर्ग 81, 81च्या एकक स्थानी सुद्धा 1 हा अंक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 4. तर मित्रांनो 4 हा अंक आहे का वर्ग संख्येच्या, म्हणजे ज्याला आपण वर्ग संख्या म्हणतो किंवा चौरस संख्या म्हणतो. चौरस संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक येतो का? येतो मित्रांनो. 2चा वर्ग 4 आहे आणि 8चा वर्ग 64, 64च्या एकक स्थानी सुद्धा 4 आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 6. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 6 बघा 4चा वर्ग 16, 16च्या एकक स्थानी आहे 6. त्यानंतर 6चा वर्ग 36, 36च्या एकक स्थानी सुद्धा 6 आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4चा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 4 आहे 8. आणि कोणत्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी 8 दिसतोय? तर नाही मित्रांनो कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 8 हा अंक आपल्याला दिसणार नाही किंवा 8 हा अंक निश्चितपणे असू शकणार नाही. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. प्रश्न नंबर 10. 2 सहमूळ संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे? मित्रांनो सहमूळ संख्या म्हटलं की ज्यांचा सामायिक अवयव हा 1 असतो. सहमूळ संख्यांचा सामायिक अवयव 1 असतो आणि त्या अवयवाची दुप्पट, दुप्पट म्हणजे गुणिले 2, 1 गुणिले 2 म्हणजे मित्रांनो बे 1 बे. हे आहे आपलं उत्तर. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 2. प्रश्न नंबर 11. त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? मित्रांनो 4 विधानांपैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 4 गुणिले 5, 4 पंचे 20 आणि मित्रांनो याची निमपट म्हणजे भागिले 2 केलं तर उत्तर आलं 10 आणि 10 ही
त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2, दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. मित्रांनो 6 गुणिले 6 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळालं 36. 36 ही आहे चौरस संख्या किंवा वर्ग संख्या. दुसरं विधान सुद्धा आहे बरोबर. पर्याय क्रमांक 3, 1 ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो 1 ही त्रिकोणी संख्या सुद्धा आहे आणि चौरस संख्या सुद्धा आहे. त्यानंतर म्हणजे तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. मग पहिले 3 विधान जर बरोबर असतील तर चौथं विधान हे चुकीचंच असणार आहे. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघूयात पर्याय क्रमांक 4 काय आहे. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. मित्रांनो नाही, 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे विधान चुकीचं आहे. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.